मकर राशी 20, 21, 22, 23 ऑगस्ट सगळ्यांना चकित करणारी घटना घडणार. ही भविष्यवाणी खरी आहे. 20 ते 23 ऑगस्ट तुमच्यावर वेळ येते. हा आवाज नाही, परिणाम दिसतो. नमस्कार कुंभ राशींच्या मित्रांनो, लोकांच्या आयुष्यात बदल अचानक येतात. एका दिवसात नोकरी मिळते, एका दिवसात मोठी संख्या मिळते, एका दिवसात मोठी परिस्थिती बदलते आणि लोक म्हणतात याचे नशीबच बदलले. मकर राशीच्या लोकांनो, तुमची कहाणी थोडी वेगळी आहे. तुमच्या आयुष्यात जे काही खरे आणि टिकणारे निर्माण होते ते बहुतेक वेळा हळूहळू निर्माण होते. एक दिवस मेहनत, दुसऱ्या दिवशी पुन्हा मेहनत. कधी कौतुक नाही, कधी अपेक्षित परिणाम नाही, कधी स्वतःचे लोकही म्हणतात अजून किती प्रयत्न करणार, पण तुम्ही थांबत नाही. तुम्ही शांत राहता, तुम्ही काम करता, तुम्ही प्रयत्न करता आणि कदाचित म्हणूनच तुमच्या आयुष्यात मिळणारी यशाची किंमत इतरांपेक्षा जास्त असते. कारण तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे तुमचा घाम, तुमचा संयम आणि तुमची अनेक न बोललेली स्वप्नेच असतात. मकर राशीच्या लोकांनो, 20 ते 23 ऑगस्ट 2026 हे 4 दिवस तुम्हाला अशाच एका शांत पण महत्त्वपूर्ण बदलांची चाहूल घेऊन येत आहे. सकाळ असू शकतो किंवा बाहेरून पाहणाऱ्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात काही विशेष घडत आहे असे देखील कदाचित लगेच जाणवणार नाही, पण तुमच्या मनात एक वेगळीच हालचाल सुरू होईल. तुम्ही भविष्यासंबंधी अधिक गंभीर विचार करू नका. कुठे वेळ द्यायचा, कुठे पैसा खर्च करायचा, कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा, कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या आयुष्याचा पुढचा टप्पा मला नेमका कसा घडवायचा आहे, हा प्रश्न तुमच्या मनात अधिक स्पष्ट होऊ शकतो. मकर राशीच्या लोकांनो, कधी कधी नशीब आपल्या दारावर मोठा आवाज करून येत नाही, तर ते एखाद्या छोट्या संधीच्या रूपात येत आहे, जबाबदारीच्या रूपात येत आहे, एखाद्या नवीन व्यक्तीच्या रूपात येत आहे, एखाद्या कठीण निर्णयाच्या रूपात येते आणि आपल्यावरती ही तर आणखी एक जबाबदारी. पण नंतर लक्षात येते की त्या जबाबदारीने आपल्याला पुढे नेले. म्हणून या आठवड्यात तुमच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक नवीन जबाबदारीकडे फक्त ओझे म्हणून पाहू नका. काही जबाबदाऱ्या तुमच्या क्षमतेची परीक्षा घेतात आणि काही जबाबदाऱ्या तुमची पुढची ओळख तयार करतात. मकर राशीचे यश उशिरा येते पण खोलवर असते. मकर राशीच्या लोकांना तुम्ही झटपट यश मिळवणाऱ्यांपैकी नसाल तर त्याचा अर्थ तुमचे नशीब कमजोर आहे असं अजिबात नाही. तुमची ताकद मिळत नाही, तुमची ताकद आहे सातत्यात. तुम्ही एखादे ध्येय ठरवले तर त्यासाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करण्याची क्षमता तुमच्यात आहे. या आठवड्यातील क्षमता तुमच्या उपयोगी पडणार आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप काळ प्रयत्न करत आहात तिच्याकडे पुन्हा एकदा नव्या पद्धतीने पहा. कदाचित तुमची मेहनत तुमची चुकीची नव्हती, फक्त बदलण्याची गरज होती. कदाचित तुमचे स्वप्न चुकीचे नव्हते, फक्त त्यासाठी अधिक वेळ हवा होता. कदाचित तुमच्या आयुष्यात अडथळे आले पण त्या अडथळा आणि तुम्हाला अडथळ्याने कमकुवत केले नाही, उलट तुम्हाला अधिक शहाणे केले आणि आता तुम्ही जे निर्णय घ्याल ते पूर्वीपेक्षा अधिक परिपक्व होतील. 20 ते 23 ऑगस्टच्या मुख्य संदेश या आठवड्यात मकर राशीसाठी एक अत्यंत विशेष गोष्ट महत्त्वाची आहे. सगळे एकाच वेळी बदलण्याचा प्रयत्न करू नका. एक गोष्ट बदला आणि तिच्यावर सातत्याने काम करा. तुमच्या आयुष्यात करिअर, पैसा, घर, नाते, आरोग्य अशा अनेक गोष्टी असू शकतात, पण सगळ्या गोष्टींची चिंता एकाच वेळी केली तर मन थकते. म्हणून या आठवड्यात प्राधान्यक्रम ठरवा. एक महत्त्वाचे ध्येय निवडा, त्यासाठी योजना करा आणि मग त्यावर शांतपणे काम करा. नोकरी आणि करिअर. नोकरी करणाऱ्या मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा जबाबदारी वाढवण्याचा असू शकतो. तुमच्यावर एखादे महत्त्वाचे काम सोपवले जाऊ शकते. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की काम वाढले आहे, पण हाच अनुभव भविष्यात तुमच्या करिअरसाठी उपयोगी ठरू शकतो. वरिष्ठ तुमच्यावर विश्वास टाकू शकतात. तुमच्या निर्णय क्षमतेची परीक्षा घेतली जाऊ शकते. तुम्ही शांतपणे आणि व्यवस्थित काम केले ते तुमची व्यावसायिक प्रतिमा मजबूत होईल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांनी फक्त पगार पाहून कामाचे स्वरूप, भविष्यातील वातावरण आणि स्थैर्य यांचाही विचार करा. व्यवसाय करणाऱ्यांवर मकर राशीच्या व्यक्तीने या आठवड्यात विस्तारापेक्षा पाया मजबूत करण्यावर भर द्या. ग्राहकांचे जुने प्रश्न सोडवा, हिशोब तपासा, अनावश्यक खर्च कमी करा, कामाची पद्धत सुधारण्याचा विचार करा. एखाद्या नवीन व्यक्तीसोबत व्यावसायिक संपर्क होऊ शकतो. नवीन कल्पना येतील पण त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांचे नियोजन करा. त्यासाठी मोठी उडी घेण्यापेक्षा मोजून वापरून पुढे जा, अधिक फायदेशीर ठरेल. मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत हा आठवडा शिस्तीचा आहे. पैसा येत असेल तर त्याचे योग्य नियोजन करा. काही जण भविष्यासाठी बचत वाढवण्याचा निर्णय घेतील. काहींना जुनी आर्थिक जबाबदारी पूर्ण करण्याची संधी मिळेल. त्यासाठी किंवा कामासाठी एखादा आवश्यक खर्च होऊ शकतो, पण भावनिक होऊन मोठी खरेदी करू नका. तुमच्यासाठी आठवड्याचा आर्थिक मंत्र आहे, आजचा प्रत्येक योग्य आर्थिक निर्णय उद्याचे स्वातंत्र्य वाढवतो. मकर राशीच्या लोकांनो, प्रेमाच्या बाबतीत तुम्ही भावना मनात ठेवण्याची शक्यता असते. तुम्ही प्रेम करता, काळजी करता, पण ते नेहमी शब्दात व्यक्त करत नाही. समोरच्या व्यक्तीला मात्र कधीकधी तुम्हाला भावना स्पष्टपणे ऐकायला हवे असतात. या आठवड्यात एखाद्या जवळच्या व्यक्तीशी मनमोकळा स्वभाव करा.
तुमच्या मनात काही तक्रार असेल तर शांतपणे बोला. रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय नात्यात फक्त जबाबदारी पुरेशी नसते, भावना व्यक्त करणे हे आवश्यक असते. विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्या मकर राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यात एखादी चर्चा पुढे जाऊ शकते. कुटुंबीय एखादी स्थळे सुचवू शकतात. काहींना नवीन व्यक्तीची ओळख होऊ शकते. पण तुमच्यासाठी विवाह स्थैर्य, विश्वास आणि जबाबदारी महत्त्वाची आहे. म्हणून केवळ बाह्य आकर्षणापेक्षा व्यक्तिमत्व आणि विचारसरणीला महत्त्व द्या. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते, तर घरातील एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. काहींना घराशी संबंधित खरेदी किंवा दुरुस्तीचा विचार करावा लागू शकतो. तुमच्या शांत स्वभावामुळे घरातील एखादा वाद टाळता येऊ शकतो. पण प्रत्येक वेळी तुम्ही सर्व काही सांभाळण्याची गरज नाही. जिथे मागणे आवश्यक आहे तिथे मदत करा. मदत करणे आवश्यक आहे तिथे मदत करा. मागा. मकर राशीसाठी खास संकेत. मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात तुम्हाला एखाद्या गोष्टीचा दुसरा पर्याय दिसू शकतो. एखादी योजना बदलू शकते. एखाद्या व्यक्तीकडून वेगळा सल्ला मिळू शकतो किंवा एखाद्या कामाची नवीन पद्धत समोर येऊ शकतो. पहिल्यांदा बदल अस्वस्थ करणाऱ्याला वाटेल, पण त्यातून तुमच्यासाठी चांगली दिशा निर्माण होऊ शकते. म्हणूनच प्रत्येक बदलाला विरोध करण्याऐवजी त्याचा अर्थ समजून घ्या. आरोग्याच्या बाबतीत तुमच्यासाठी या आठवड्यात काम आणि विश्रांती याचा समतोल महत्त्वाचा आहे. कामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःच्या झोपेकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर जेवण करा, पुरेसे पाणी प्या, तुमच्या क्षमतेनुसार चालणे किंवा हलका व्यायाम करा. सतत ताण जाणवत असल्यास विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे. या आठवड्यात आपल्या श्रद्धेनुसार शनिदेवाचे स्मरण करा. शनिवारी गरजू व्यक्तीला क्षमतेनुसार मदत करा. संध्याकाळी शांतपणे प्रार्थना करा. माझ्या कर्मा योग्य दिशा मिळू दे. कठीण प्रसंगातून शिकण्याची बुद्धी मला मिळू दे. माझ्या मेहनतीला स्थैर्य आणि योग्य परिणाम मिळू देत. मकर राशीच्या लोकांना तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट कदाचित असून तुमच्यापर्यंत पोहोचायची आहे. म्हणून आजची परिस्थिती पाहून संपूर्ण भविष्याचा निर्णय घेऊ नका. आज पैसा कमी असेल म्हणून कायम कमी राहणार नाही. आज संधी कमी असतील म्हणून कायम संधी कमी राहणार नाहीत. आज एखाद्या नाते कठीण आहे म्हणून प्रेम संपले असे नाही. आज तुमचे काम दुर्लक्षित झाले म्हणून तुमची क्षमता कमी होते असे नाही. काही झाडांना फळे यायला वेळ लागतो, पण त्याची मुळे तेवढीच खोल असतात. मकर राशीच्या लोकांना तुमची मुळे मजबूत आहेत. तुम्ही अनुभवातून शिकलात. तुम्ही अनेक वेळा स्वतःला सावरले. तुम्ही अनेक वेळा शांतपणे संकटातून बाहेर आला. म्हणून आता तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची वेळ आता आली आहे. 20 ते 23 ऑगस्टमध्ये प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होईल असे नाही, पण काही गोष्टी तुमच्या भविष्यासाठी योग्य दिशेने जाऊ शकतात. काही नवीन जबाबदारी येतील, काही निर्णय घ्यावे लागतील, काही गोष्टी सोडाव्या लागतील, काही नवीन गोष्टी स्वीकाराव्या लागतील. पण या सगळ्या प्रक्रियेतून तुमची पुढची आवृत्ती तयार होईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.